आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल रुशीचं भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप सुरणाची काप, 1 कप शिराळीची काप, 1 कप कच्चे केळीचं काप, 1 मोठे अख्खे मक्के, 1 कप लाल भोपळा, 1 कप अळकुंड, 1 कप रताळाचे काप, 1 कप चिंचगुळाची पाणी, 1 कप पिसलेलं ओलं खोबरं, अर्धा कप भिजवलेले शेंगदाणे, 10 भाजीचं आळूची पानं, 1 कप आळूची देठं, 4 हिरवी मिरची, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 मोठी चमचा जिरं, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल। 10 भाजीचं आळूची पानं घेतले। हे आपण कसं साफ करायचं, हाताला थोडं तेल लावायचं। तेल लावल्यामुळे खाज नाही येते। आता हे काढून घ्यायचं। ते असं सर्व साईडचे असं शिरा काढून घ्यायचा आहे। ते काढल्यामुळे खाज नाही येते। असं सर्व पानाची आपण काढून घेणार आहोत। असं मी देठा घेतले 1 कप। आता आपण आळूची पानं कापून घेणार आहोत। अशी भाजीसाठी बारीक बारीक काप करून घेणार आहोत। भाजीसाठी असं आपण बारीक कापून घेणार आहोत। कापून झालेलं आहे। आपण हे बाउल मध्ये काढून घेणार आहोत। आता हे देठाचं पण काप करून घेऊया। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। गॅस पेटवूया। 3 मोठी चमचा तेल घेणार आहोत। 1 मोठी चमचा जिरं, 1 कढीपत्ता, 4 हिरवी मिरचीचा काप, शेंगदाणे, 3 परतून घेऊया आणि किसलेलं ओलं खोबरं, एक मोठी आलूची भाजी, 1 मिनिट मीडियम गॅसवर परतून घेऊया।
आळूची देठं, एक कप लाल भोपळा, एक कप अळकुंड, एक कप कच्चे केळी, एक कप शिराळी, एक कप रताळे, एक कप सुरण, तीन अक्का मक्का. पण हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मस्त सुगंध सुटलाय. चवीनुसार मीठ, एक मिनिट झाकण लावून आपण वाफ काढून घेऊया. याच्यामध्ये 2 मोठी ग्लास पाणी घालून शिजून घेणार आहोत. दोन मिनिटं वाफ काढून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चिंच गुळाची पाणी घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही ऋषीचं भाजी खास ऋषी पंचमीला बनवलं जाते. आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे भाजीचा टेस्ट कमी होत नाहीये आणि लवकर शिजला जातो. आता आपण झाकण लावून 20 ते 25 मिनिटं शिजून घेणार आहोत मीडियम गॅसवर. आता आपलं भाजी शिजले का बघूया. सुरण पण छान शिजलेलं आहे. कच्चे केळी पण छान शिजलेलं आहे. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेणार आहोत. पौष्टिक आणि स्वादिष्ट ऋषीचं भाजी तयार आहे. अशीच चविष्ट नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.